हे 9 गोल्डन रूल्स फॉलो केले ना, तर 99.9% लोकांपेक्षा पुढे जाल. एकदम टॉपवर पोहोचाल. नाही पोहोचलात, तर मी पोहोचवून देईल. शेवटला रूल चुकवला, तर मग लूजरमध्येच काउंट व्हाल. कारण शेवटपर्यंत मैदानात टिकणारा खरा खिलाडी असतो. तुम्ही किती खिलाडी आहात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नंबर 1, रोज काहीतरी नवीन शिकत राहा. ज्यात तुम्हाला इंटरेस्ट असेल त्यात सुपर हिरो बना. आयुष्यात सक्सेसफुल असणारी माणसं याच गोष्टी करून पुढे जातात आणि आपण 4-4 तास फालतू रील्स बघतो. 5 मिनिटाचा चांगला व्हिडिओसुद्धा आपल्याकडून हा बघणं होत नाही. नंबर 2, शेरांसोबत राहाल तरच लढाई करणं शिकाल. पण गाढवांसोबत राहाल ना, तर फक्त लाथाच खाल. तुम्ही कितीही मेहनती असलात, तुमचं स्वप्न कितीही मोठं असलं ना, पण सोबत जर चुकीची असेल, तर मार्ग चुकायला वेळ लागत नाही. "अरे घे रे, मी एक घेतो, तू अर्धी तरी घे." असं म्हणणारे गाढव जातीतले जिगरी दोस्त तुलाही गाढव बनूनच दम घेणार मित्रा. म्हणून जर रोज तुम्ही अशा लोकांमध्ये वेळ घालवत असाल, जिनको ना कोणू भविष्य की चिंता है, ना भूतकाल की, ना कोणू दृष्टिकोन है, तर तुम्हीही हळूहळू तसेच व्हाल. तुमच्या भोवती असे लोक असावेत जे तुमच्या स्वप्नांना समजतात, स्वतःसुद्धा काही बनण्याची आणि कमवण्याची भूक ठेवतात. नाहीतर ही दुनिया तुम्हाला त्या गर्दीत ढकलून देईल ना, जिथे ना विचार असतो ना दिशा, मग दिवस रात्र पोती उचला आणि भांडी घासा. नंबर 3, तुमच्यात प्रामाणिकपणा, सच्चाई आणि कोणालाही त्रास न देण्याचा स्वभाव असला ना, तरी याचा अर्थ असा नाही की ही दुनिया तुम्हाला भरभरून इज्जत देईल. कधी सगळ्यात चांगले लोकच सर्वात जास्त लुटले जातात आणि ओरबाडले जातात. जर तुम्ही खूप भाबडे असाल ना, अगदी माझ्यासारखे, घाबरता, झुकता आणि लोकांवर सहज विश्वास ठेवता, तर ही दुनिया तुम्हाला असा धक्का देईल ना, की तुम्ही स्वतःचा राग करत बसाल. अजिबात खोटं बोलत नाही मी, नेहमी खरं सांगते, विश्वास ठेवा. सर्वात सरळ लाकूडच आधी कापलं जातं. जसे तुम्ही सच्चे असता तसे लोक तुमच्यावर हक्क गाजवतात. नंबर 4, या दुनियेत 2च प्रकारचे लोक असतात. एक शिकार करणारा आणि शिकार होणारा. तुमच्या वेदना जगासमोर मांडल्या तर लक्षात ठेवा तुमची शिकार झालीच म्हणून समजा. कारण तुम्ही स्वतःच लोकांना तुम्हाला तोडण्याची संधी देता आहात. काही लोक तर जाऊ तिथे रडू या म्हणीप्रमाणे वागतात. "अरे ये, माझा शिकार कर, माझा शिकार कर, मला खा, मला तोड." असं म्हणून जिथे गेलं तिथे आपलं रडगाणं सुरात गातात. लोकं मला समजून घेतील अशी अपेक्षा कधीच ठेवू नका. 99% लोकं फक्त ऐकतात आणि नंतर तुमच्या पाठीमागे चार चौघात तुमच्या दुःखाचा हसून हसून आस्वाद घेतात. "बरी शेकली त्याची" असं म्हणून पुरेपूर मजा घेतात. नंबर 5, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर रागाने देणं गरजेचं नसतं. कधी-कधी शांत राहणं आणि कधी वेळानं पलटवार करणं शहाणपणाचं असतं. नंबर 6, ही दुनिया खूपच चलाक आहे मित्रा. तुम्ही समजता की लोकं तुम्हाला तसंच स्वीकारतात जसे तुम्ही आहात, पण सत्य काय आहे माहिती आहे? नसेलच माहिती, मी सांगते. जोपर्यंत तुम्ही त्यांच्या उपयोगाचे आहात ना, तोपर्यंतच ते तुम्हाला आपलं मानतात. जे आज तुम्हाला दादा, ताई असं म्हणतात ना, तेच उद्या अशी पाठ फिरवतील की जणू तुम्ही कधी त्यांच्या आयुष्यात होतेच नाही. ही दुनिया तुमच्या चांगल्या काळात टाळ्या वाजवेल आणि कठीण काळात प्रश्न विचारेल, टोमणे मारेल. नंबर 7, आता कधीच झुकू नका त्यांच्यासमोर जे तुम्हाला त्यांच्या इच्छेनुसार चालवू पाहतात आणि त्यांच्या ज्युतीच्या नोकवर ठेवू पाहतात. स्वतःचं मत आणि निर्णय मजबूत ठेवा. तुम्ही जर स्वतःला सतत कमी समजत राहिलात, तर ही दुनिया तुम्हाला वापरून तुडवून टाकेल मित्रा. नंबर 8, नेहमी आपला फोकस स्ट्रॉंग ठेवा. कितीही अडथळे आले, कितीही पाहुणे आले, तरी आपलं काम सोडू नका. कारण पैसा, पॉवर आणि नाव असेल ना, तर जग आदर करतं. पण ज्या दिवशी तुम्ही सगळं गमावून बसाल ना, तेच लोकं तुमच्याकडे पाहणंसुद्धा बंद करतील. नंबर 9, जगणं ही इन्स्टंट नूडल्ससारखी गोष्ट नाही हो. इथे प्रत्येक मोठ्या यशासाठी वेळ आणि संयम लागतो. इतरांची यशोगाथा पाहून आपण अस्वस्थ होतो आणि मग घाईत निर्णय घेतो, जे आपल्याला सर्वात जास्त पश्चातापात टाकतात. ही दुनिया तुमच्यावर दबाव टाकते, घाई करते, पण जो शांत राहतो, वेळेवर योग्य पाऊल उचलतो ना, तोच दमदार खेळाडू असतो. दुसऱ्याने केलेल्या घाईमुळे कधीही स्वतःचे निर्णय घेऊ नका. कारण ते तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. म्हणून थांब, विचार कर आणि मगच पुढचं पाऊल टाक मित्रा. इतक्या स्मार्ट टिप्स ऐकल्यावरती सज्जन माणसं लगेच सबस्क्राईब करतात, शेअर करतात, लाईक करतात, कमेंट करतात. धन्यवाद.